नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे. तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो. मी रोज कथेचे भाग टाकते पण तरीसुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाही आहे. तर मी तुम्हा सर्वांना ही विनंती करते की तुम्ही जितकेही जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं यामध्ये एक रुपया वाया जाणार नाही. फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील येणारी कथेची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तू फक्त माझीच कथेचा भाग 16 हा मागील भागात आपण पाहिले. विनम्र यांच्या केबिनमध्ये कुणाल आणि त्याची मुलगी टीना येते. टीनाला पाहता विनम्र हे खूप खुश होतात. टीना जाऊन विनम्राला मिठी मारते. विनम्र ही टीनाच्या गालाची पप्पी घेतात. जान्हवी देखील टीनाला पाहून खूप खुश होते. टीना तिच्या आजोबांना म्हणते, आजोबा, आज जान्हवी काहीच काम करणार नाही. ती माझ्यासोबत आज माझ्या अभ्यासामध्ये मदत करेल. कुणाल जान्हवीला म्हणतो, माफ करा पण हिने खूप हट्ट केला होता तुमच्याशी भेटायचा. आय होप यू डोंट माइंड. त्यावर जान्हवी म्हणते, नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. उलट मला तिच्यासोबत खूपच मजा येईल. टीना जान्हवीकडे जाऊन जान्हवीला हायफाय देते. जान्हवी म्हणते, टीना, मी फक्त माझे काम पूर्ण करून घेते. त्यावर विनम्र हे जान्हवीला म्हणतात, जान्हवी, एवढी काही घाई करू नको. एवढी काही घाई नाही आहे आपल्याला. ती फाईल मला उद्या परवापर्यंत भेटली तरी चालेल. हे ऐकताच टीना खूपच खुश होते. दुपारची वेळ जान्हवी कामावरून सुटून आपल्या घरी येते. तिने सर्वांसाठी जिलेबी आणल्या होत्या. मीराबाई म्हणते, काय जान्हवी, तू पण रोजचंच काय नको ते आणत असते. मला हे सांग, तुझं काम कसं चालू आहे? जान्हवी म्हणते, आई, माझं काम खूप चांगलं चालू आहे. माझे सर जे आहे ना, ते स्वभावाने खूपच चांगले आहेत आणि आता तर त्यांच्या नातीसोबत माझी चांगली फ्रेंडशिप झाली आहे. तिचे नाव टीना आहे. ती 8 वर्षाची आहे. खूपच क्यूट आहे. तिची आई 2 वर्षा पहिले एका कार ॲक्सिडेंटमध्येच मरण पावली. त्यामुळे ती जास्त वेळ तिच्या वडिलांसोबतच राहते. तिचे वडील कुणाल देशपांडे हे देखील स्वभावाने चांगलेच आहेत. तिकडे राजवीर हा तयार होऊन आपल्या रूममध्ये असतो. तेवढ्यात त्या रूममध्ये सरिता येतात आणि म्हणतात, कुठे चालला आहे तू एवढा तयार होऊन? त्यावर राजवीर उत्तर देतो, मला एक काम आहे. सरिता म्हणते, तुला जान्हवीचा शोध घेण्याऐवजी कोणते काम आहे का, की तेच करायला जात असशील? हे बघ राजवीर बाळा, तू पार्टी यासाठीच तर जॉईन नाही केली ना, की तुझ्या पावरने जान्हवीचा पत्ता लावू शकशील? त्यावर राजवीर म्हणतो, हो आई, तू बरोबर म्हणतेस. मी पार्टी यासाठी जॉईन केली. मी प्रत्येक शहरामध्ये जाऊन जान्हवीचा तपास लावू शकेल. हे ऐकताच सरिता स्तब्धच राहते. आता पुढे रात्रीची वेळ. राजवीर हा सोफ्यावर जान्हवीच्या विचारात बसलेला असतो. तो खूपच चिंतेत असतो. तेवढ्यात तिथे सरिता येते. सरिताला त्याला असं पाहून खूप वाईट वाटतं. ती त्याच्याकडे जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, राजवीर बाळा, मला तुला असे पाहून खूप वाईट वाटतं. तू का नाही तिला विसरून जात? तिचं असं बोलणे ऐकताच राजवीर हा रागातच त्याची नजर सरितावर टाकतो आणि रागातच आपला हात भिंतीवर मारतो आणि सरिताला रागातच तिकडून निघायला सांगतो. राजवीरचे असे रूप पाहून सरिता देखील घाबरते आणि घाबरतच ती त्याच्या रूममधून निघून जाते. देशपांडे यांच्या घरी विनम्र देशपांडे हे टी व्ही बघत असतात. तेवढ्यात तिथे त्यांच्या पत्नी विमला येते. ते विमलाला पाहत म्हणतात, विमला, ती जी मुलगी आहे ना ऑफिसमधली? त्यावर विमला म्हणते, हो, तुमची पीए ना? तिचं काय म्हणता तुम्ही? विनम्र थांबतात आणि म्हणतात, नाही नाही, काहीच नाही. त्यावर विमला म्हणते, तिचे नाव काढलेच आहे तर सांगा की, काय म्हणता तुम्ही? विनम्र म्हणतात, अगं ते काय आहे, आपली टीना आहे ना, जान्हवीशी खूप जवळची झाली आहे आणि जान्हवी देखील तिच्यासोबत खूपच खुश असते. तुला समजते विमला मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर त्यावर विमला म्हणतात, मला तर समजते, पण तुमचा मुलगा यावर तयार होईल? विनम्र हे जान्हवीला आपल्या मुलासाठी पाहत होते. दुसऱ्या दिवशी जान्हवी हे आपल्या कामावरून सुटते आणि कुणाल देखील गाडी घेऊन जाण्यासाठी निघतो. कुणाल जान्हवीला पाहतो आणि म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला घरी सोडतो. मी देखील त्याच रस्त्याने जात आहे. जान्हवी देखील कुणालसोबत गाडीमध्ये बसते. जान्हवी कुणालला थँक्यू म्हणते आणि पुढे बोलते, आज टीना का नव्हती आली ऑफिसमध्ये? त्यावर कुणाल जान्हवीला म्हणतो, ते काय आहे,
की तिची तब्येत जरा बरी नाही आणि ती जेवणसुद्धा करत नाही, सर्वांना परेशान करत असते, त्यामुळे ती आलीच नाही. त्यावर जान्हवी कुणालला म्हणते, सर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी तुमच्या घरी टीनाला भेटायला येऊ शकते का? कुणाल म्हणतो, यामध्ये प्रॉब्लेम काय? उलट जर तुम्ही आल्या तर टीनालासुद्धा बरे वाटेल. असे बोलून तो जान्हवीला त्याच्या घरी नेतो. कुणालचा बंगला खूपच मोठा आणि छान असतो. एवढा सुंदर बंगला जान्हवीने पहिल्यांदाच पाहिला होता. ती कुणालसोबत बंगल्याच्या आत शिरते आणि आत जाता जाता तिथे बंगला पाहायला लागते. पण ती दोघे वर टीनाच्या रूमकडे जायला निघतात. विमलाही टीनाला जेवण चारत असते, पण टीना काही जेवण करायला तयार नसते. एवढ्यात तिच्या रूममध्ये कुणाल आणि जान्हवी येतात. टीना ही जान्हवीला पाहताच खूप खुश होते आणि तिच्याकडे जाऊन तिला मिठी देते. जान्हवी आणि टीना बेडवर बसतात. जान्हवी टीनाला समजावते, टीना तू असे परेशान का करत आहे सर्वांना? चल पटकन जेवण कर. असे बोलून जान्हवी तिला आपल्या हाताने जेवण चारते. विमला हे पाहून खूपच खुश होतात आणि कुणालकडे हसत पाहतात. संध्याकाळची वेळ. कुणाल हा जान्हवीला गाडीने आपल्या घरी सोडायला येतो. त्यांची गाडी जान्हवीच्या दारासमोर पोहोचते. कुणाल म्हणतो, थँक्यू टीनाला समजावल्याबद्दल. जान्हवी म्हणते, थँक्यूची काहीच गरज नाही, उलट मलासुद्धा तिच्यासोबत खूपच बरे वाटते. मी समजू शकते तिला. तिला तिच्या आईची खूप आठवण येत असते. जर टीना परेशान करत असेल तर तुम्ही मला सांगा, मी तिला हँडल करत जाईल. कुणाल तिला याबद्दल थँक्यू म्हणतो. जान्हवी घरात जायला गाडीतून उतरत असते. ती जात असताना कुणाल हा तिलाच पाहत असतो. कुणाल हा घरी परतल्यावर जान्हवीच्या विचारांमध्ये असतो. कुणाल हा आपल्या रूममध्ये येतो आणि त्याच्या बायकोचा फोटो हातात घेऊन म्हणतो, कविता जेव्हा तू हे जग सोडून गेली तेव्हा मला असं वाटलं की आता तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत आणि त्यामुळेच मी आईला लग्नासाठी नकार देत होतो. पण कविता, तुला ऐकून वाईट वाटेल, पण मी तुझ्याशी काहीच लपवत नाही. मला असं वाटते की मी पुन्हा एकदा प्रेमात पडलो आहे. त्या मुलीमध्ये मला तूच दिसत असते आणि टीना देखील तिच्यासोबत खूपच खुश असते. मला माफ कर कविता. असे बोलून कुणालच्या डोळ्यांमधून अश्रू वाहतात. जान्हवी आपल्या दारात बसून चंद्राकडे पाहते. ती करणच्या आठवणीमध्ये मग्न असते. तेवढ्यात तिथे मीराबाई येतात. मीराबाई तिला असे पाहत विचारतात, काय झाले जान्हवी, कसला विचार करत आहेस? त्यावर जान्हवी मीराबाई यांच्याकडे पाहते आणि म्हणते, आई, आपण आपल्या न्यायासाठी आवाज पण उचलू नाही शकत. सर्व पुरावे असून देखील. मीराबाई हे जान्हवीला म्हणतात, जान्हवी, ते सर्व विचार करणे आता सोडून दे. आपल्याला नाही उचलायचा आवाज, नाही काय करायचे. आपण करणला गमावून बसलो आहे. हे सर्व करून मला तुमच्यापैकी कोणाला नाही गमवायचे. तू देखील आता तुझ्या जीवनात खुश राहत जा. आपण ते शहर सोडून इथे नवीन जीवन सुरू करण्यासाठी आलो आहे. त्यासाठी सर्व काही विसरून जा आणि जीवनामध्ये पुढे जात राहा. असे बोलून तिला समजावत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ. विनम्र देशपांडे आणि त्यांचा मुलगा कुणाल देशपांडे हे ऑफिसमध्ये येतात. त्यांना जान्हवीचे कम्प्युटर बंद दिसतं आणि ती देखील तिथे नसते. विनम्र हे कुणालला म्हणतात, आज जान्हवी आली नाही. कुणाल म्हणतो, मला देखील असेच वाटत आहे. जान्हवी घरी कर्मवीर यांच्या खांद्यावर आपले डोके ठेवून अस्वस्थ असते. कर्मवीर हे तिला म्हणतात, जान्हवी बाळा, काय झाले तुला? का तू अशी दुःखी आहे? मीराबाई या देखील तिला म्हणतात, हे बघ जान्हवी, डोळे पुस. राणी देखील आता कॉलेजमधून येत असेल, ती तुला असे बघेल तर ती देखील परेशान होईल. हे ऐकता जान्हवी आपले डोळे पुसायला लागते. तेवढ्यात त्यांच्या घराची डोअरबेल वाजते. मीराबाई या दार उघडायला जातात. ते दार उघडताच समोर कुणाल उभा असतो. कुणाल हा मीराबाई यांना म्हणतो, मी कुणाल आहे, जान्हवीला भेटायला आलो. त्यावर मीराबाई या त्याला म्हणतात, अरे बाळा, आतमध्ये ये. कुणाल देखील आतमध्ये येतो आणि लिव्हिंग रूममध्ये जान्हवीची वाट पाहत बसतो. मीराबाई जान्हवीला बोलवायला जातात. थोडा वेळ जान्हवी तिथे येते आणि कुणालला पाहून म्हणते, सर तुम्ही इथे? मला माफ करा, आज मी येऊ शकले नाही आणि तुम्हाला कळवले सुद्धा नाही. त्यावर कुणाल म्हणतो, नाही नाही, तसे काही नाही. तेच मी पाहण्यासाठी आलो की तुम्ही आला का नाही. तब्येतीची काळजी घ्या. तेवढ्यात मीराबाई या कर्मवीरांना तिकडे आणते. कर्मवीर हे व्हीलचेअरवर असतात. त्यांना असे पाहून कुणाल उठतो आणि त्यांच्याकडे हात मिळवायला जातो. कर्मवीरांचा हात पॅरालाइज असल्याने ते हात मिळवू शकत नाही. कुणालला त्यांची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. कर्मवीर कुणालला म्हणतात, बाळा, मी तुझ्याबद्दल खूप ऐकलेलं आहे. तुझी एक छोटीशी मुलगी देखील आहे ना, आणि ती आमच्या जान्हवीची खूपच चांगली मैत्रीण बनली आहे.
त्यावर कुणाल म्हणतो, काका, टीनाला देखील जान्हवीसोबत खूपच चांगले वाटत असते. ती घरी नुसतं जान्हवीच्या बद्दलच बोलत असते. जान्हवी, तुम्ही आराम करा, मी निघतो, असे बोलून कुणाल तिथून निघून जातो. रात्रीची वेळ. कुणाल हा टीनाच्या रूममध्ये जातो. टीना ही जान्हवीसाठी एक छानसं लेटर लिहित असते. कुणाल तिला विचारतो, टीना, हे काय करत आहेस? टीना उत्तर देते, बाबा, जान्हवीची तब्येत बरी नाही ना, त्यासाठी मी तिला लेटर लिहित आहे. बाबा, मी काय म्हणते, आपण आत्ता जान्हवीला भेटायला तिच्या घरी जाऊया का? कुणाल तिला म्हणतो, टीना, आता खूप उशीर झाला आहे आणि जान्हवी देखील आता आराम करत असेल. कुणालचं हे बोलणं ऐकताच टीनाही नाराज होते. कुणाल तिला असं नाराज पाहत म्हणतो, टीना बाळा, तू जान्हवीशी उद्या भेट, जेव्हा ती ऑफिसमध्ये येईल तेव्हा. आणि जर ती उद्या देखील ऑफिसमध्ये नाही आली तर मी तुला तिच्या घरी घेऊन जाईल. हे ऐकताच टीना खूप खुश होते. तिकडे राजवीर आपल्या फार्म हाऊसवर दारू पीत बसलेला असतो. त्याने आजकाल जान्हवीच्या आठवणीमध्ये दारू पिणे खूपच जास्त केलं होतं. रवी हा त्याला दारू पिण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करतो, तर राजवीर हा रागात रवीला धक्का मारतो आणि रवी लांब जाऊन पडतो. राजवीर हा दारूची बॉटल रवीच्या पायासमोर फोडतो. त्यामुळे त्या बॉटलचे काच रवीला लागतात आणि राजवीर रागातच शिवीगाळ करतो. राजवीर हा दिवसेंदिवस बदलत चालला होता. दुसऱ्या दिवशी राजवीरचा आज वाढदिवस होता. त्यामुळे राजू देशमुख यांनी त्याच्या वाढदिवसाला एक नवीन गाडी गिफ्ट केली आणि म्हणाले, राजवीर बाळा, कसं वाटलं तुला तुझं बड्डे गिफ्ट? राजवीर खुश नव्हता, तरी तो म्हणतो, बाबा, यासाठी थँक्यू. राजू देशमुख हे त्याला म्हणतात, थँक्यू नको म्हणू, हे सांग, पार्टीचा काय प्लॅन आहे तो? सरिता हे पूजेचे ताट घेऊन येते आणि राजवीरला टीका लावते. म्हणते, राजवीर बाळा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजवीर त्यावर थँक्यू म्हणतो आणि सॉरी देखील. आई, मला त्या दिवसासाठी माफ कर, मी असं बोलायला नाही पाहिजे होतं. सरिता म्हणते, आजचा वाढदिवस आहे तर असं काही बोलू नको. तुझा आजचा दिवस तू एन्जॉय कर. तिकडे जान्हवी ही कुणालसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी आलेली असते. कुणाल तिला म्हणतो, जान्हवी, मला माफ करा, त्या दिवशी मी तुझ्या घरी आलो होतो. जान्हवी कुणालला म्हणते, सर, त्यामध्ये सॉरी का बोलत आहात? सॉरी तर मला म्हटले पाहिजे की मी तुम्हाला न सांगता सुट्टी केली. कुणाल तिला म्हणतो, त्याची काहीच गरज नाही. जान्हवी, तुमच्या वडिलांना काय झाले आहे? त्या दिवशी मी त्यांना पाहिले तर ते व्हीलचेअरवर होते आणि त्यांचा हात देखील पॅरालाइज आहे. त्यावर जान्हवी थोडीशी दुःखी होते आणि कुणालला म्हणते, सर, माझ्या वडिलांना पॅरालाइजचा अटॅक आला होता, त्यामुळे त्यांना हालचाल करायला जमत नाही. कुणाल पुढे विचारतो, त्यांना असं कसं अचानक पॅरालाइजचा अटॅक आला? जान्हवी म्हणते, मला देखील माहीत नाही, मी तेव्हा घरी नव्हते. कुणाल म्हणतो, मग तुम्हाला कोणी मोठा भाऊ वगैरे नाही का? जान्हवीच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि ती म्हणते, होता ना, पण तो आता या जगात नाही. हे ऐकताच कुणाल म्हणतो, आपल्या लोकांचे जाणे मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. माफ करा मला, मी असं नव्हतं विचारायला पाहिजे. रात्रीची वेळ. राजवीर समुद्रकिनारी एकटाच गाडीवर दारू पीत बसलेला असतो आणि त्याने वाढदिवसाचा केक आणि जान्हवीचा फोटो गाडीवर ठेवलेला असतो. तो चंद्राकडे पाहत म्हणतो, करण यार, मला प्लीज माफ कर. माझ्याकडून तुझा खून होऊन खूप मोठी चुकी झाली आहे, पण प्लीज यार, तुझ्या बहिणीला समजव, मी तिच्यावर खूप प्रेम करतो. असं बोलत तो आपले डोळे पुसतो आणि बड्डेचा केक एकटाच कापतो. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.